नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सावनी आता आतमध्ये कोणी आहे की नाही हे बघत असते. तिला घराच्या बाहेर काढलेलं असतं, म्हणूनच ती दरवाजाच्या मधून बूट घालून कडी काढते आणि त्यानंतर दरवाजाच्या आतमध्ये शिरते आणि आतमध्ये येत तिच्या खोलीमध्ये जाणार तेवढ्यातच समोर इंद्रा येते आणि म्हणते की सावनी, काय आहे तुझं? चल निघ या घराबाहेर. तेव्हा मग ती म्हणते की मला आतमध्ये जाऊ दे, मला आतमध्ये जाऊ द्या, मला बाजूला व्हा, मला जाऊ दे आतमध्ये, असं म्हणून ती इंद्रावरच ओरडायला लागते. इंद्रा म्हणते की काहीच गरज नाही आतमध्ये जाण्याची, चल तू आधी निघ घराबाहेर. तेव्हा मग आता ती म्हणते की हे बघा, आतमध्ये आधी आहे, तो झोपला आहे, मला त्याला भेटायचं आहे, मला त्याच्याशी बोलायचं आहे, म्हणून मला जाऊ दे. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की नाही, तुला आदित्यला आम्ही भेटू देणार नाही, तुझी काळी सावली पण आमच्या आदित्यवर आम्ही पडू देणार नाही, काही झालं तरीही आदित्यला तुझ्यापासून आम्ही वेगळं करणार. तेव्हा मग सांगली म्हणते की बघतेच मी, तुम्ही मला माझ्या मुलापासून कसं वेगळं करता येते, बऱ्या बोलाने बाजूला व्हा, माझा मुलगा आहे आतमध्ये, त्याला मला भेटायचे आहे. तेव्हा इंद्रा म्हणते की बघ, तुला नाही भेटू देणार मी, जा, तुला काय करायचे ना ते कर तू. तसं पण मी सागऱ्याला सांगणार आहे की हिच्याकडून आदित्यची कस्टडी काढून घे आणि आदित्य आमच्याच घरात राहणार आहे, त्याला मी तुझ्याबरोबर पाठवणार पण नाही, तुझ्याकडून त्याची कस्टडी काढून घेणार आणि तुला कायमचा एकटा पाडणार. लक्षात ठेव, तू आता या घरात पाऊल टाकशील ना तर कोयत्याची शपथ घेऊन सांगते. तेव्हा मग आता ती म्हणते की हे बघा, मला पण तुमच्याशी किंवा तुमच्याबरोबर बोलण्याची किंवा इथे तुमचं तोंड बघण्याची हौस नाही आहे, मला आतमध्ये जाऊ द्या, मला माझे कपडे पण घ्यायचेत. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की हां, तुझे कपडे बिपडे काय ना ते असू दे, आली मोठी शहाणी, कपडे घेणारी आणि आदित्यला भडकवणारी. लक्षात ठेव, आता तुला या घरामध्ये मी अजिबात येऊ देणार नाही, तू काही केलं तरीही या घरामध्ये मी तुला पाऊल ठेवू देणार नाही. काय गं, राहिलंच त्या घरामध्ये चोरी केली, तुला हे करण्याच्या आधी काहीच लाज नाही वाटली का गं? आई सोड, तर तू बाई म्हणण्याच्या पण लायकीची नाही आहेस. अगं कशी आहेस ती मला चांगलीच माहिती आहे, म्हणून आता तुला या घरामध्ये अजिबात थारा नाही, तू निघ इथून बघू. तेव्हा ती म्हणते की हे बघा, मला तुम्ही जाऊ द्या, मला माझे कपडे घेऊ द्या. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की एक स्वाते ऐक, जे जे काही कपडे असतील ना हिच्या बॅगेमध्ये भर आणि दे बाहेर टाकून, तुला काही आतमध्ये देण्याची गरज नाही, तुझी बॅग बाहेर आहे. तेव्हा मग ती म्हणते की हे बघा, मला हौस नाही आहे तुमच्या घरात येण्याची किंवा तुमची ही सगळी तोंडं बघण्याची, मला माझे कपडे आणि सामान घेऊ दे आणि निघू दे. तेव्हा मग आता ती म्हणते की स्वाती, ही अशी बऱ्या बोलाने ऐकणार नाही, जा तू हिचे कपडे भर आणि हां, या ताई तू निघाली नाही ना तर हिला कोयता घेऊन मला घराबाहेर काढावं लागेल. तेव्हा स्वाती म्हणते की थांब मम्मी, मी आणते हिचे कपडे भरून, असं म्हणून स्वाती निघून जाते. आणि मग इंद्रा म्हणते की तू ऐकतेस की नाही ऐकतेस. आता मग सावनी ऐकायला तयार नसते. सावनी म्हणते की नाही. इंद्रा म्हणते चल, तू अशी ऐकणार नाही, आता जर लक्ष ठेव, पुन्हा आलीस ना तर कोयत्याची शपथ घेऊन सांगते, तुला मी सोडणार नाही, या घरात आता परत पाऊल ठेवायचं नाही, असं म्हणून आता ती तिला घराच्या बाहेर काढायला जाते. आणि त्याच वेळेला आता ती घराच्या बाहेर हाकलून देते आणि दरवाजा देखील लावून घेते. तेव्हा मग आता ती म्हणते की आधी आधी बेटा, आधी बेटा, असं म्हणून ती ओरडत असते. आणि मग ती म्हणते की चल बाहेर हो, तो झोपला आहे, त्याला दरवाजात अडवू नकोस, चल निघ. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला का कळत नाही आहे, आदित्य झोपला आहे, तो उठला तर तो डिस्टर्ब होईल, त्याला मी दिसणार नाही तर तो घरभर मला शोधेल, तो डिस्टर्ब होईल सावनीला, असं म्हटल्यावर लगेच इंद्रा म्हणते की असू दे, ते आमचं आम्ही काय ते बघून घेऊ, तू निघ चल. आता स्वाती तिची बॅग दरवाजाच्या बाहेर टाकते आणि नंतर दरवाजा तिच्या तोंडावर बंद करून घेतला जातो. दरवाजा बंद करून घेतल्यावर सावनी दरवाजावर थापा मारत असते, परंतु तिला कोणीही ऐकत नाही. इंद्राने आता तिला मस्तपैकी घराच्या बाहेर काढून टाकलेलं असतं आणि इतक्या दिवसांचा सगळा काही हिशोब चुकता करून टाकलेला असतो. आता सावनी ही वेड्यासारखी रडत असते. ती म्हणते की काय करू मी आता, मला घराबाहेर काढून टाकलं, आता मी काय करू, असं म्हणून ती तिथेच रडत उभी असते आणि बॅग घेऊन बाजूला जाते. त्यानंतर आता मुक्ता ही आदित्य झोपलेला असतो त्याच्या खोलीमध्ये येते आणि तो अगदी गाढ झोपी गेलेला असतो. मुक्ता ही त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते की बाळा सॉरी, तुला या वयामध्ये काय काय बघावं लागणार आहे, तुला काय सहन करावं लागतंय याची कल्पना आहे मला, एवढ्याशा वयात तुला असं करावं लागतंय आणि सॉरी, आम्ही तुला तुझ्या आईपासून वेगळे करत आहोत, परंतु त्यातच तुझं भविष्य चांगलं आहे. या सगळ्यामध्ये जर तू तिच्याबरोबर राहिलास तर सावनी तुझा वापर करून घेऊन खूप काही गोष्टी साध्य करून घेईल, ते मला नको आहे. आणि मला माहिती आहे सावनी तर तुझ्यावर प्रेम नाही, तर ती फक्त तुझा वापर करून घेते, हे तुला या लहान वयात कळण्या इतका समजूतदार नाही आहेस तू, परंतु जेव्हा तुला समजेल की आम्ही तुझ्या आईला घराबाहेर काढलं आहे तेव्हा तुला खूप त्रास होईल बेटा, परंतु हा त्रास हा क्षणिक असेल,
परंतु पुढचं तुझं आयुष्य व्यवस्थित असेल. मला तुझं दुःख कळत आहे. तुला जे काही त्रास होत आहे, तुझ्या यातना समजत आहेत मला, की तुला तुझ्या आईपासून वेगळं व्हावं लागेल. परंतु मला माफ कर. आता या क्षणाला मी इतकंच करू शकते, की मी तुझी फक्त माफी मागू शकते. असं म्हणून ती आदित्यचा हात हातात घेते आणि त्याच्या हाताला पापी घेते आणि तो हात पुन्हा ठेवून देते. आणि आदित्यला असं निरागस झोपलेलं पाहून, त्याची परिस्थिती पाहून मुक्ताच्या डोळ्यात पाणी येतं. आणि मुक्ता डोळे पुसतच त्याच्या रूममधून त्याला बघत बाहेर निघते. आणि नंतर आदित्य गाढ असतो, तो काही उठत नाही. त्यावेळेला त्या सगळेजण बाहेर येतात. आणि नंतर इंद्रा म्हणते की काय गं मुक्ता, आधी झोपला का? तेव्हा ती म्हणते की हो, झोपला आहे. आता मुक्ताला या सगळ्यामुळे खूपच टेन्शन आलेलं असतं. मुक्ता म्हणते की मला आधीची खूप काळजी वाटते, त्याचं पुढे काय घडणार आहे काय माहिती. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की काय घडणार आहे, की स्वतःची आईच अशी निघाली तर तो बिचारा काय करेल. पण नाही, त्याला या सगळ्यातून आपण सगळ्यांनी मिळून बाहेर काढला पाहिजे. काही झालं तरीही आधीचा त्रास हा कमी झाला पाहिजे, असं आता ती म्हणत असते. आणि मुक्ता मात्र डोक्याला हात लावून बसलेली असते. सागर आता मुक्ताकडे हसतच बघत म्हणतो की मुक्ता, पण मानला हा तुम्हाला, तुम्ही जे काही बोललेलात ते खरं करून दाखवलं. दिवाळीच्या आधी आपली लक्ष्मी आपल्या घरात येईल असं म्हणून तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं, आणि तेच झालं. आपली लक्ष्मी पुन्हा आपल्या घरात आणलीत तुम्ही. खरंच. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर लगेच इंद्रा म्हणते की हो तर, माझी सून आहेच गुणाची, लक्ष्मी आहे अरे या घरची ती. म्हणूनच तिने हे लक्ष्मीपूजनाच्या अगोदरच आपली सगळी लक्ष्मी ही घरात परत आणून दिली. लाखात एक आहे सून माझी मुक्ता. आणि असं म्हणून आता इंद्रा ही तिचं कौतुक करत असते. नंतर मग आता इंद्रा म्हणते की सागऱ्या, तुला माहिती आहे का, मुक्तासारखी सून शोधून सापडणार नाही. परंतु मुक्ता, तू एक लबाडी केलीस आमच्याबरोबर. तू ना, सत्य काय आहे ते शोधण्यासाठी सावनीला बरोबर ट्रॅपमध्ये पकडलं. परंतु त्याच्या आधी या सगळ्याचा आळ तू स्वतःवर घेतलास. कारण तुला माहीत होतं, जर तू स्वतःवर आळ घेतला तर कोणीही या प्रकरणाची जास्त चौकशी करायला जाणार नाही. अशी एक तू लबाडी केलीस आमच्याबरोबर, असं इंद्रा ही तिला बोलत असते. मग आता स्वाती म्हणते की परंतु मुक्ता, मला सांग, सावनीने जर चोरी केली तर ती तुझ्याबरोबर दिवसभर होती ना क्लिनिकमध्ये. मग तिने कशी काय चोरी केली, काय चोरी केली काहीच कळलं नाही. आणि मी तर होती तुझ्या रूममध्ये किंवा नंतर, मग तिने चोरी कशी केली हेच समजत नाही. तेव्हा मग आता मुक्ताला टेन्शन येऊ लागतं. मुक्ता म्हणते की लकी, आता हे सगळं लकीचं सत्य घरच्यांपासून लपवून उपयोग नाही. तेव्हा मुक्ता म्हणते की लकी अजून कुठे आहे? तेव्हा स्वाती म्हणते की तो त्याच्या रूममध्येच आहे. म्हणून आता इथे मुक्ता ही रूममध्ये येते तर लकी एकटाच बसलेला असतो. लकीला ती म्हणते की चल लकी, बाहेर सगळेजण तुझी वाट बघत आहेत. तेव्हा लकी म्हणतो की नको वहिनी, मला खरंच खूप लाज वाटत आहे या सगळ्याची. बाहेर सगळे बसलेत, मला त्यांच्या नजरेमध्ये बघवता नाही येणार, त्यांच्या नजरेत नजरच देता येत नाही. कारण मी खोटं बोललोय ना, मी खरं नाही वागलोय त्यांच्याशी. म्हणून मला या सगळ्याचा खूप त्रास होणार. जाऊ दे वहिनी, असं म्हणून आता तो लांब राहण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु मुक्ता म्हणते की लकी, असं कसं चालेल? अरे, ही तुझी माणसं आहेत ना, मग तुला त्यांच्यासमोर यावंच लागेल, तुला त्यांना फेस करावंच लागेल. असं किती दिवस तू त्यांच्यापासून लांब राहणार आहेस लकी? हे सगळं तुला आता थांबवावं लागेल. त्यांना सगळं खरं सांगावं लागेल तुला. तेव्हा लकी घाबरतो. तो म्हणतो की वहिनी, हे कसं शक्य आहे? मला खरंच या विचारानेच भीती वाटते. हे सगळं माझ्याबद्दलचं सत्य ऐकल्यानंतर दादूसला काय वाटेल, घरच्यांना काय वाटेल? नाही, मला त्यांच्या नजरेला नजर देता येणार नाही. मला खरंच स्वतः फेल्युअर असल्यासारखं वाटतंय. मी त्यांच्याकडे काय बघू आणि त्यांना काय सत्य सांगू, हे खरंच मला कळत नाही. तेव्हा मुक्ता त्याला म्हणते की अरे, हे काय बोलतोयस तू लक्की, कसं बोलतोयस? आणि अरे, तू तुझे घरचे आहेत ना, कुटुंब आहे ते तुझं, मग ते तुला समजून घेणारच ना लकी. अरे, तू विचार कर, प्रत्येक वेळेला तुझं कुटुंब तुला आत्तापर्यंत समजून घेत आलं आहे आणि प्रत्येक वेळेला तुझा दादूच तुझ्या बाजूने उभा आहे. मग तू असा का विचार करतोस? तेव्हा मग लकी म्हणतो की वहिनी, मला या ॲक्सिडेंटनंतर बाप होता येणार नाहीये. मी माझ्या कुटुंबाला तो आनंद देऊ शकणार नाहीये. मग तुला ते नाही कळणार की मला काय वाटत असेल. या क्षणाला मला काय त्रास होतोय ना, तो माझा फक्त मला माहीत आहे. हे ऐकल्यानंतर आता मुक्ताच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. मुक्ता म्हणते की लकी, हे सगळं तू मला बोलतोयस, हे मला समजू शकणार नाही असं तू मला बोलतोयस, असं म्हणून आता तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. मुक्ता म्हणते की लकी, याच्यापेक्षा जास्त दुःख काय असतं हे माझ्यापेक्षा कोणी नाही सांगू शकत. अरे, आपल्याला एखादं मूल होऊ शकत नसतं, किंवा काय वाटतं, समाज कशा प्रकारे वागतो, कोणत्या प्रकारे हिणावतो, हे सगळं सत्य हे आपल्याला नाही समजणार तर कोणाला समजणार. आणि मला हे सगळ्यात जास्त समजलंय.
आणि तुझ्यापेक्षा आधी समजलंय. समाज हिणावतो, आपल्याला नावं ठेवतो, बोट ठेवतो. आणि सावनीसारखा बायका तर प्रत्येक वेळेला या गोष्टीवरून मला टोमणं मारण्याचं सोडत नाहीत. परंतु आता हे सत्य मी स्वीकारलंय लकी. मलाही त्याचा खूप त्रास झाला आहे. मलाही हे सहन व्हायचं नाही. परंतु मला माझ्या कुटुंबाने, आई-बाबांनी, त्याचप्रमाणे तुझ्या दादूसने, आपल्या ह्या कुटुंबाने मला हे सगळं सहन करण्याची शक्ती दिली आणि सत्य समजून घेण्याची ताकद दिली. लकी, जेव्हा आपलं कुटुंब आपल्याबरोबर असतं ना, तेव्हा आपल्याला काहीही कठीण नसतं. उलट आपण आपल्या नकळतपणे त्यांच्या जे काही बोलल्यामुळे आपल्या मनाचा भार हलका होत असतो. आणि तू समजून घे लकी, ह्या ज्या काही गोष्टी असतात ना, त्या आपण एकट्या नाही फेस करू शकत. अरे, मला तुझ्या दादूसने खूप छान सोबत दिली. मला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला, की काही झालं तरीही या सगळ्या गोष्टीमुळे मी काही कमी लेखली जात नाही आहे. अरे, उलट मी हे सत्य पचवलं आणि ताकदीने माझ्या स्वतःच्या पायावर उभे राहून पुढचं आयुष्य सुरू केलं. या तुमच्या कुटुंबात मी लग्न करून आले आणि सगळं काही माझ्या मनासारखं होत गेलं. आणि तू म्हणायचं झालंस तर एखादं लहान बाळ म्हणजेच आपलं भविष्य ठरवू शकत नाही. तू काय म्हणतोयस की मेल इगो दुखावला जातो? तर नाही. मेल इगो कसा दुखावला जाईल की आपल्याबरोबर लग्न होणारा जोडीदार आपल्याला समजून घेत असेल या गोष्टीवरून, तर कशाचीही कमी नसते. आणि तुला असं वाटतंय की मूल होणार नाही म्हणून तुला घरातले किंवा तुझा होणारा जोडीदार हा खुश राहू शकत नाही, अशातला भाग नाही आहे लकी. खरं तर मुलीला कधीही मेल इगो नको हवा असतो किंवा तिला मॅन नको हवा असतो. तिला जेंटलमॅन हवं असतो. आणि तुला माहिती आहे का, टू बी मॅन इज व्हेरी इझी, बट टू बी जेंटलमॅन इट्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणूनच मी तुला एक गोष्ट सांगते, मी माझ्या अनुभवावरून सांगते. आमच्यासारख्या मुलींना जेंटलमॅनच हवा असतो, जो तिला खुश ठेवेल, ते जिच्यासाठी सगळे काही प्रयत्न करेल. भले तू 2 पैसे कमी का कमविनात, परंतु तो खुश ठेवणारा हवा, आपल्या भावनांचा आदर करणारा हवा. तेव्हा मग आता मुक्ताला तो म्हणतो की पण वहिनी, मला याचा खूप त्रास होतोय की मी तिला आई बनवू शकत नाही किंवा माझ्या आजीला किंवा माझ्या आईला नातवंड देऊ शकत नाही, याचा त्रास मला होतोय. आणि आम्हाला असं वाटतं की हाच आमचा मेलुगो आहे, त्याच्यामुळेच आम्ही सुखावले जातो. परंतु या सगळ्या गोष्टी या खूप त्रासदायक ठरू शकतात. पुढे सगळ्यांना मी कसं आनंदित ठेवू शकतो हेच मला कळत नाही. जर मी या गोष्टीच करू शकत नाही आहे तर म्हणूनच मला त्रास होतोय वहिनी. मी कसं माझ्या कुटुंबाशी बोलू, कसं माझ्या आईला हे सगळं सांगू? ही सगळी चूक खरं तर माझीच आहे. हे सगळं प्रकरण झाल्यानंतर मी सगळ्यांची माफीच मागणार होतो, परंतु माझ्यासमोर येऊन दुसरं सत्य उभं राहिलं आहे वहिनी. मी काय करू ना, माझं मलाच कळत नाही आहे. खरंच असं वाटतं की मी आयुष्यात पूर्णपणे फेल्युअर झालो आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही लकी, मी तुला सांगितलं ना, अशातला काहीही भाग नाही आहे. अरे, तू फेल्युअर नाही आहेस. तुला वाटतंय की तुझा खरा पुरुषार्थ हा आहे, परंतु तुझा खरा पुरुषार्थ हा नाही. तुझा पुरुषार्थ हा आहे की तुझ्या घरातल्यांना जबाबदारीने आणि कशा प्रकारे त्यांना सांभाळतोस, कशी त्यांची जबाबदारी घेतोस, त्यांना कसं आनंदी ठेवतोस किंवा तुझ्या होणाऱ्या जोडीदाराला कसं आनंदी ठेवतोस. परंतु तो म्हणतो की वहिनी, मलाही दादूसारखं व्हायचं आहे, मलाही घराच्या जबाबदाऱ्या घ्यायच्यात, सगळं काही व्यवस्थित करायचं आहे, परंतु मला या गोष्टी आडाल्यासारख्या वाटत आहेत. मुक्ता म्हणते की अजिबात नाही. अगं रे, जसं मला तुझा दादूस भेटला तसंच तुला दुसरं कोणीतरी जोडीदार समजून घेणारा भेटेल. आणि असं नाही आहे रे की जगात हे झालं नाही तर काहीच होऊ शकत नाही. अरे, असेही व्यक्ती असतात जे आपल्याला समजून, आपल्याला उमजून, आपल्यातला माणूस ओळखून आपल्याबरोबर संसार करतात. आणि म्हणूनच तू या गोष्टीतून बाहेर पड. मला इतकंच कळतंय की तुला ह्या सगळ्याचा खूप त्रास झाला आहे. थोडं कठीण जाईल तुला हे सगळं सहन करायला, परंतु नक्कीच हे सगळं तू सहन करशील. आणि तुला माहिती आहे, हे सगळं सहन करणारा किंवा साथ देणारा जोडीदार तुला नक्की मिळेल. तेव्हा मग हे ऐकल्यावर आता लकी म्हणतो की नक्कीच अशी कोणी व्यक्ती मिळेल मला. तेव्हा मुक्ता म्हणते की हो, का नाही मिळणार, नक्की मिळेल. आणि तुला माहिती आहे, आम्हा मुलींना ना लहानपणापासून आपल्या बाबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं. मग त्यांचं लग्न होतं आणि त्या नवऱ्याच्या घरी येतात, तेव्हा त्यांच्या त्याच अपेक्षा असतात की तिच्या वडिलांनी जसं तिला जपलं तसंच तिच्या नवऱ्याने देखील जपलं पाहिजे. अगदी फोडाप्रमाणे नाही, परंतु तिच्या भावनांचा आदर केला पाहिजे, तिला जपलं पाहिजे, बापासारखं प्रेम दिलं पाहिजे. आम्ही बायका आमचे स्वतःचे कॉस्मेटिक एफर्ट करू शकतो, परंतु जर त्या काजळ लावलेल्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ नयेत यासाठीच तिचा जोडीदार तिला कामी येतो, असं म्हणून मुक्ता त्याला शांत करते. नंतर मग आता इथे सावनी म्हणत असते की नाही, आत्ता मी शांत बसणार नाही. या कोळी कुटुंबाने माझ्यावर जे काही केले ना, त्याला मी आता तोड देणार आहे. आणि म्हणूनच आता सावनी ही आता आरतीला कॉल लावते
आणि म्हणते की आरती, मला तुला एक मोठी बातमी सांगायची आहे. आरती म्हणते की मोठी बातमी कोणती? तेव्हा मग सावनी म्हणते की थांब, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या घरीच येते, भेटते तिथे तुला. त्यावेळेला इथे फोन ठेवल्यावर सावनी विचार करते की मुक्ता, तू मला घराच्या बाहेर काढताय का? तुम्ही सगळे कोळी कुटुंब आता कसे हादरून जाल तेच मी बघते. आणि मुक्ता, तुझी या सगळ्यात पुढची नेमकी स्टेप काय आहे ती मी चांगलीच ओळखून आहे आणि त्याच्या अगोदरच मी ती गोष्ट हाणून पाडणार, असं म्हणून सावनी आता निघते. नंतर सगळेजण बसलेले असतात. मुक्ता आणि लकी सगळं सत्य सगळ्यांना सांगतात. नंतर आता हे ऐकल्यावर सगळे धक्क्यात असतात आणि सागर हा लकीवर हात उचलायला जाणार. तेवढ्यातच आता तो लकीला जवळ घेतो आणि त्याला मिठी मारतो. आणि हे झाल्यानंतर लकीला तो जेव्हा जवळ घेतो तेव्हा म्हणतो की हे सगळं काय, तू मला हे सगळं का नाही सांगितलंस अगोदर? तो म्हणतो की दादूस, मला माफ कर, मला खरंच खूप भीती वाटत होती, तू काय करशील, तू माझ्यावर हात उगारशील वगैरे. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हेच तर आहे ना, लकी तुम्हाला घाबरतो, तुम्ही हे सगळं सत्य सांगाल तेव्हा तुम्ही हात उचलाल किंवा त्याच्याबरोबर काही चुकीचं वागाल, त्याला घरातून बाहेर काढाल, ही भीती असते त्याच्या मनात, म्हणूनच तर तो तुम्हाला काही सत्य सांगत नसतो. आता हे ऐकल्यानंतर सागर म्हणतो की लकी, एवढ्या सगळ्या दुःखातून जात होतास तू, निदान एकदा तरी आम्हाला सांगायचं होतंस रे, की तुझ्या आयुष्यात काय चाललंय, तुला काय त्रास होतोय, हे एकदा तरी आमच्याशी तू बोलायचं होतंस ना. त्यावेळेला आता मुक्ता म्हणते की हेच हेच तर केलं ना त्या सावनीने, आपण एकमेकांशी बोललो नाही, लकी तू आम्हाला सत्य सांगितलं नाही, म्हणूनच तर त्याच गोष्टीचा त्या सावनीने फायदा घेतला. तिला माहीत होतं अगोदरपासून की लकी काही सागरला सांगणार नाही, तो त्याला घाबरतो, म्हणून मग आपण काय करायचं, याच गोष्टीचा फायदा घ्यायचा आणि लकीला भरीस पाडून ही चोरी करायची. जर आता आपल्यात एकी असेल तर बाहेरची व्यक्ती त्या सगळ्याचा फायदाच घेऊ शकणार नाही ना. हेच तर त्या सावनीने केलं, आपल्यामध्ये वाद होते तिला माहीत होतं, म्हणूनच तर ती हे सगळं करू शकली. तेव्हा मग आता इंद्रा रडत असते, ती म्हणते की आता काय करू मी, आता मला खरंच कळत नाही, माझा लकी बाप बनू शकत नाही, त्याच्याशी कोण पोरगी तरी लगीन करील, असं म्हणून ती आता रडत असते. तेव्हा मुक्ता म्हणते की मम्मी, हे तुम्ही काय बोलताय सगळं आणि आता का म्हणताय, तुम्ही का काळजी करताय, असं अजिबात घाबरू नका. अशी एखादी तरी व्यक्ती लकीच्या आयुष्यात असेलच ना, ती त्याला जोडीदार म्हणून समजून घेईल आणि त्याच्याबरोबर लग्न करेल. अशी एखादी तरी व्यक्ती भेटेलच, जसं मला सागरने समजून घेतलं, माझ्याशी लग्न केलं, तसंच भेटेल त्यालाही कोणीतरी. कशाला काळजी करताय तुम्ही, अजिबात घाबरू नका. तेव्हा मग इंद्रा येते आणि म्हणते की मुक्ता बरोबर बोलते अगदी, लकीला समजून घेणारी व्यक्ती त्याला नक्की मिळेल आणि अशी एक मुलगी ही लकीच्या आयुष्यामध्ये नक्कीच आहे. तेव्हा मग आता मुक्ता आणि सगळेजण इंद्राकडे आश्चर्याने बघायला लागतात. तेव्हा मग इंद्रा म्हणते की आरती, लक्कीची आरती त्याला नक्की समजून घेऊ शकते, तीच अशी आहे जी लक्कीबरोबर लग्न करू शकते आणि त्याला समजून त्याच्याबरोबर संसार करू शकते. आता इथे आरतीचं नाव समोर काढल्यावर मुक्ताला मात्र धक्का बसतो. आता आरतीच्या बाबतीतलं सत्य हे मुक्तासमोर येतं आणि लकी हा आरतीबरोबर लग्न करणार किंवा आता कोळी कुटुंब हे आरतीच्या मागावर जाऊन लग्न करायला लावणार असतं. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सावनी याच्या अगोदरच येऊन त्या आरतीच्या घरी टपकलेली असते आणि तिला म्हणते की हे बघ, तू जर आता लकीबरोबर लग्न करायला तयार झालीस आणि त्यानंतर समजा जर लकीने तुला बाळ झाल्यावर डिवोर्स दिला तर, असं म्हटल्यावर आरती घाबरते. तर इथे आरतीची ओटी भरण्यासाठी म्हणून इंद्रा येते, तिला साडी आणि दागिना देत असते. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर इंद्राला आरती म्हणते की नाही, मला हे लग्न करायचं नाही आहे, मला हे लग्न मान्य नाही, हे म्हटल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. आता आरती पुढे म्हणते की लकी, मला माहिती आहे तुझा ॲक्सिडेंट झाला आहे ना आणि तुझा अपघात झाला आहे, तू पुन्हा आता बाप बनू शकत नाही, म्हणून तू माझ्याबरोबर लग्नाला तयार झाला, बरोबर ना. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर सागर विचारतो की तुला हे सगळं कोणी सांगितलं. तेव्हा मग आरती सांगते की सावनीने मला हे सगळं सत्य सांगितलं अगोदरच. आता हे ऐकल्यावर सागरला खूपच राग येतो आणि त्याच्या लक्षात आलेलं असतं की सावनीच ह्या सगळ्या कुरघोड्या करत आहे. तर इथे सावनी हे पाण्याचं मडकं घेते आणि पाणी स्वतःच्या अंगावरून वाहून घालवत असते आणि म्हणते की आता ही सावनी कोणालाही सोडणार नाही. आता या सावनीने ही अंघोळ जी केलेली आहे ती आता कोणालाही न सोडण्यासाठी, हे कोळी कुटुंब आणि मुक्ता आणि सागर हे मला घरातून बाहेर काढणार आहे ना, आता त्यांचं आयुष्य मी कसं उद्ध्वस्त करते ना, तेच बघा, त्यांच्या आयुष्यातूनच मी आता त्यांना उठवेन, असं म्हणून आता सावनीने त्यांना बर्बाद करण्याचा विडा उचललेला असतो. तर आता या सगळ्यातून मुक्ता कोळी कुटुंबाला आणि लकीला कशाप्रकारे बाहेर काढणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे.
अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.